UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाला अजित पवार गटाकडून पाठिंबा, तर पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेही आग्रही, सूत्रांची माहिती। सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता, शपथविधीबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदासाठी संघ नेत्यांचा आग्रह, संख्याबळ जास्त असल्यानं भाजपचा दावा, तर पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेही आग्रही, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार, शिंदेच्या चेहऱ्यावरच निवडणूक लढवली, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। नव्या सरकारनं गुजरातमध्ये शपथविधी घ्यावा, जे मुख्यमंत्रीपदाबाबत ठाकरेंसोबत घडलं ते लवकरच शिंदेसोबत घडेल। 2.5 वर्षाच्या फॉर्म्युल्याच्या चर्चांवर संजय राऊतांकडून शंका व्यक्त। मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे वरिष्ठ निर्णय घेतील, दादा सीएम व्हावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा, पण आम्ही वास्तववादी, सुनील तटकर यांचं वक्तव्य। बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं, मविया आल्यास योजना बंद होतील, असाही सत्ताधाऱ्यांकडून अपप्रचार। विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांचा आरोप। सहकाऱ्यांची मतं ऐकली, मात्र अधिकृत आकडेवारी ऐकल्याशिवाय ईव्हीएमवर भाष्य करणार नाही, शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट। महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, विधानसभेच्या निकालानंतर कंगना रनौतचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। लोकांचा विरोध असतानाही बहुमत कसं, दाल में कुछ काला है, चमत्कारामागे कोण याचा शोध घ्यावा लागेल, निकालाबाबत हायकमांडशी चर्चा करणार, पटोलेंचं वक्तव्य। लोकसभेनंतर मवियात अहंकार वाढला, विजय नम्रतेनं स्वीकारावा, अन्यथा तो पराभवाच्या दिशेनं जातो, सुधीर मुनगंटीवारांचा मवियाला टोला। महायुतीमध्ये 6 ते 7 आमदारांमागे 1 मंत्रिपद, भाजपला 22 ते 24, शिंदे गटाला 10 ते 12, तर अजित पवार गटाला 8 ते 10 मंत्रिपदं मिळणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत फडणवीस, महाजन, बावनकुळेंसह काही जुने चेहरे असण्याची शक्यता, तर पंकजा मुंडे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकरांनाही संधी मिळण्याची शक्यता। माझ्या मंत्रिपदाची वेळ जवळ आली, यंदा तरी मंत्रिपदाची माळ गळ्यात पडायलाच पाहिजे, भरत गोगावलेंना पुन्हा आशा, मंत्रिमंडळात नव्या लोकांना संधी देण्याची मागणी। बारामतीच्या निकालाची कल्पना होती, अजितदादा आणि युगेंद्र पवारांची तुलना होऊ शकत नाही, मात्र बारामतीत उमेदवार देणं महत्त्वाचं होतं, पवारांचं भाष्य। अजित पवारांचा शरद पवार गटातील उमेदवारांशी संपर्क, फोन करत पराभूत आणि विजयी आमदारांना पक्षात येण्यासाठी गळ घातल्याची सूत्रांची माहिती। महायुती सरकारचा उद्या शपथविधी होण्याची शक्यता, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार, शपथविधी राजभवनात होण्याची शक्यता, शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याची माहिती। सरकार स्थापन झालं की बैठक घेऊन लगेच सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करणार, जरांगेंचा इशारा। विधानसभेमुळे फटाक्यांमुळेच मनसेचं इंजिन जप्त होण्याची चिन्ह, मतांचा टक्का घसरल्यानं पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता, माजी विधानसभा सचिव अनंत कळसेंची माहिती। फक्त अमावस्या पौर्णिमेला राजकारण, पूर्णवेळ राजकारणात राहण्याची राज ठाकरेंची इच्छा नाही, मनसे पक्ष ठेवायचा की गुंडाळायचा लवकर जाहीर होईल, गुणरत्न सदावर्तेंची टीका। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांकडून राजकीय पक्षाची घोषणा, चिन्हाचा काहीच दिवसात खुलासा करणार, दमानी यांची माहिती। ऋषभ पंत ठरला IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू, ऋषभ पंतसाठी लखनौनं तब्बल 27 कोटींची बोली लावली। पंजाब किंग्सची तिजोरी उघडली, श्रेयस अय्यर आणि अर्शदीप सिंग मालामाल, पंजाबकडून श्रेयस अय्यरला 26 कोटी 75 लाख, तर अर्शदीप सिंगसाठी 18 कोटींची बोली। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।